कर्णावर सुद्धा तो हलक्या जातीतला होता म्हणून अन्याय झाला असं म्हटलं जातं. महाभारतात तसं नाही. सगळ्या मालिकात सगळ्या कादंबऱ्यात असं दाखवलं की द्रोणाचार्याने कर्णाला शिकवलं नाही. पण कर्ण हा ज्युनियर KG पासून द्रोणाचार्यांचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून तो 5 पांडव आणि 100 कौरवांच्या सोबत गुरुपुत्र अश्वत्थाम्याच्या सोबत त्या द्रोणाचार्यांच्या आश्रमात शिकलेला आहे. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाची कॅपॅबिलिटी बघून त्याच्या सामर्थ्यानुसार त्याला शिक्षण देण्यात आलं. द्रोणाचार्याने स्वतःच्या मुलाच्या आग्रह होता म्हणून त्याला ब्रह्मास्त्र दिलं. तेही अर्धच दिलं, सगळं दिलं नाही. अर्जुनाला मात्र ब्रह्मास्त्र दिलं. मग हा कर्ण मागे लागला की मलाही ब्रह्मास्त्र हवं आहे. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणाले, तू जास्ती उतावीळ आहेस, तुझी पात्रता नाही, तुला ब्रह्मास्त्र देता येत नाही. कुठलंही दान कुपात्री दिलं तर पाप लागतं आणि मला कळतंय ना तुझी योग्यता नाही, तुला ब्रह्मास्त्र मी देत नाही. त्यावेळेला हा कर्ण म्हणाला, तू देत नाहीयेस ना, मग तुला ज्याने शिकवलं तिकडून शिकून येईल. ही भाषा आहे कर्णाची. कर्णाच्या भाषेमध्ये कायम अहंकार डोकावतोय, कधीही विनम्रता नाही. आणि परशुरामाकडे गेला. परशुरामाला भगवान मानलेले, अवतार मानले. त्या परशुरामाला खोटं बोलून त्यांच्याकडनं ब्रह्मास्त्र शिकलेलं आहे कर्ण. फक्त ब्रह्मास्त्र कर्णाला दिलं नाही ही गोष्ट खरी आहे, त्याला त्याचा स्वभाव कारणीभूत आहे. पण आज समाजामध्ये असं प्रोजेक्ट केलं जातं की द्रोणाचार्याने कर्णाला शिकवलंच नाही. का शिकवलं नाही? तो खालच्या जातीतला होता. सबसेल चूक आहे. सूत जे आहे, कर्णाची जात आहे सूत, त्याला सूतपुत्र म्हणतात. सूत कुठून जन्म होतो? आई ब्राह्मणाची आहे, बाप क्षत्रियाचा आहे. त्या दोघांच्या पोटी जे जन्माला येतो तो सूत आहे. बर, मग तो हलका आहे का? मुळात अमुक जात हलकी आणि अमुक जात भारी ही संकल्पनाच नाहीये रामायण महाभारतामध्ये. जाती व्यवस्था हा शब्द आहे. नीट आहे का? आज लोक त्याला जाती भेद म्हणून दाखवतात. भेद म्हटलं की हलका भारी होणार, व्यवस्था म्हटलं की हलका भारी होणार. तर मोबाईलची व्यवस्था आहे, चिप एका ठिकाणी असणार, माईकचं ते पिन येतात, ही व्यवस्था आहे ना. कॅमेरा हलका आणि माईक भारी असं म्हटलं तर चालेल का? दॅट इज अ सिस्टीम. त्या सिस्टीमचा तो भाग आहे. आज जे महाभारत किंवा मी तुमच्या समोर बोलतो हे मला कोणी सांगितलं? महाभारताचा पहिला वक्ता जो आहे तो उग्रश्रवा सौती आहे. सौती मीन व्हॉट? सूत. सूत आहे तो. एका सुताने महाभारत सांगितलं. त्याच्या समोर सगळे त्या वैशंपायनांच्या त्या आश्रमामध्ये सगळे ब्राह्मण बसलेले आहेत. तर सुतांना, सूत हलकी जात असती, सुतांना अधिकार नसतो, तर सुताने सांगावं आणि सगळ्या ब्राह्मणाने ऐकावं असं घडलं असतं का? कुठल्याच पुराव्याच्या आधारावर. दुसरं उदाहरण सांगतो. उग्रश्रवा सूत आहे, कर्ण सूत आहे. विराट राजाची पत्नी सुदेशना सूत आहे. तिचा भाऊ असणारा कीचक सूत आहे. आणि हा कीचक विराट राजाचा सेनापती आहे. एक. आता सुदेशना जर सूत आहे तर त्या विराटाची मुलं पण सूत प्लस क्षत्रिय झाले की नाही? त्या विराटाची मुलगी असणारी उत्तरा ती अर्जुनाच्या मुलाला दिली, अभिमन्यूला. अर्जुन क्षत्रिय, अभिमन्यू क्षत्रिय, पत्नी सूतपुत्री. हा एका जातीभेद. म्हणजे सूत हलका असता तर अर्जुनाने सून करून घेतली असती. अजून एक तुम्हाला थोडासा धक्का देतो. वाल्मिकी रामायणामध्ये जा, जे अष्टप्रधान मंडळ आहे. सुमंत माहिती आहे? सुमंत, सुमंत सूत आहे. अजून एक उदाहरण आहे महाभारतातलं देतो. ज्या वेळेला हस्तिनापुरातनं पांडव वारणावताला गेली त्यावेळेला ती सगळी नागरिक स्वागताला आली. त्यावेळेला सगळ्या जातींचं वर्णन, ज्या प्रत्येकाच्या घरात धर्मराज गेलेला आहे. म्हणजे हा जो प्रचार केला जातो की कर्ण सूत होता म्हणून हलका होता आणि म्हणून त्याला एज्युकेशन मिळालं नाही, दॅट इज रॉंग. खोटं आहे. कर्ण अर्जुनासोबत शिकला, कर्णाला द्रोणाचार्याने शिकवलं आणि कर्ण लहानपणापासून अर्जुनाच्या सामर्थ्यावर जळत होता.
अर्जुनाला जे मिळालंय ते मला मिळालंच पाहिजे ही त्याची भावना. पहिला मुद्दा क्लिअर झाला की सूत जरी असला तरी त्याला त्या काळामध्ये तरी हलकं मानलं जात नव्हतं. किंबहुना अर्जुनाच्या सोबत त्याला स्पर्धा करायला मिळावी, स्पर्धा नाही म्हणजे त्याने द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं होतं. तेव्हा कृपाचार्याने त्याला विचारलं की राजकुमाराशी राजकुमार लढेल, राजाशी राजा लढेल, तुझं कुळ कळू दे आम्हाला. तो म्हटला मी सूत आहे. पण सूत राजकुमाराशी कळलं कसा लढेल, तू तर राजकुमार असला तर लढला असतात, म्हणजे सूत राजकुमार असला तर लढू शकतो. त्यावेळेला त्या दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा घोषित केलेला आहे. आता दुर्योधनाला कर्णाला राज्य देण्याचा अधिकार पोचतो का न पोचतो याचा विचार तेव्हाही कोणी केला नाही. आता कर्णाच्या बापाचं राज्य होतं का ते, कुठल्या अधिकाराने दिलं? पण राजाचं पोरग ना, कोणी विचारायचं. राज्य द्यायचा अधिकारच असता तो मंत्रिमंडळाचा असला पाहिजे. महामंत्री विदुर होते, त्यांनी घोषणा करायची, मग राजाने सांगायचं, मग द्यायचं. त्याची घोषणा ह्या दुर्योधनाने केली. आणि त्यानंतर कृपाचार्याने सांगितलं यस नो प्रॉब्लेम, तू राजा आहेस ना, आता लढू शकतोस. पण तोपर्यंत सूर्यास्त झाला आणि ती स्पर्धा झालीच नाही. पण सगळ्या मालिकात असं दाखवलं जातं, सगळ्या पुस्तकामध्ये अर्जुनाचं आणि कर्णाचं द्वंद्व झालं, तिथे कर्णाचा विजय झाला. असं कुठलं द्वंद्व नाहीच आहे महाभारतामध्ये. पण जे आजच्या काळामध्ये लिहिणारे बोलणारे आहेत ना, त्यांना त्यांच्या बोलण्याचा एक आविर्भाव असा असतो की व्यासांना जे कळलं नाही ते आम्हाला कळलं, ते आता आम्ही दाखवतो, तुम्ही हे वाचा. मग त्यातला एकही नालायक असं म्हणत नाही मूळ महाभारत वाचा. माऊली म्हणतात की महाभारत हे कल्पतरूचं उद्यान आहे, महाभारत हे प्रमेयाचं उद्यान आहे. तसं यांना म्हणायला काय जातं? सांगा ना तुम्ही बाबा की महाभारतातला मी प्लॉट घेतलाय, याच्यामध्ये ययाती कादंबरीमध्ये खांडेकरांनी स्पष्ट म्हटलंय की थोडासा प्लॉट मी महाभारतातला घेतला आणि त्यांचा कल्पना विस्तार केला. ही आताची गँग तेही सांगत नाही. कर्णसूत होता, हलका होता, त्याच्यावर अन्याय झाला, पण महाभारतात असा काही अन्याय नाही हे सांगायला काय जातं तुमच्या बापाचं? सांगा ना, किमान हे तर सांगा लोकांना महाभारत वाचा. म्हणजे ज्या गोष्टी, जे चष्मे लावलेत ना आपण कर्णाकडे बघताना, आणि त्यामध्ये मग आता कम्पॅरेटिव्हली काय होतं की एखादा हलक्या जातीचा व्यक्ती असेल, त्याला वाटतं कर्ण जवळचा आपला, का तर कर्णावर पण अन्याय झाला, आपल्यावर पण अन्याय झाला, पण दॅट इज नॉट सिमिलर. आणि त्याचे उदाहरण आता आमच्याकडे किंवा जो इंटेरियर भाग आहे तिकडे हे एकलव्य, रावण पाठीमागे टी शर्ट वगैरे रावण लिहून लोक फिरतात, कसे फिरू शकतात? तर हा जो चुकीचा निरेटिव्ह अभ्यासाविना सेट केला जातोय तो चुकीचा आहे. कर्णाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा सगळा निरेटिव्ह आतापर्यंत जो सेट झाला की कर्णावर अन्याय झाला आणि कर्ण खूप सामर्थ्यशाली होता, तो सपशेल चुकीचा ठरतो व्यासांच्या नजरेत. महाभारताची क्रिटिकल एडिशन जेव्हा बोरीने काढली, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने, त्यावेळेला पूर्ण देशभरातून 1269 हस्तलिखितं जमा केली. 1269 हस्तलिखितामध्ये ज्या ज्या गोष्टी कन्सिस्टंट आहेत त्या त्या गोष्टी घेतल्या आणि क्रिटिकल एडिशन महाभारताची बनली. नंतर अपेंडिक्समध्ये त्यांनी त्याच्या कुठेच आढळत नाही, 2-4 ठिकाणी आढळत, त्यांचा उल्लेख केला. अर्थात त्या सगळ्या एडिशन मध्ये कुठंच नाही असे ह्या लोकांच्या कादंबऱ्यामध्ये सापडत. कर्ण हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठच होता, ठाम प्रतिपादन करतात. आता मी 2-4 प्रसंग सांगतो, हा भाऊ थांबलाय म्हणून सांगतो, तर मी अर्ध्या तासात गुंडाळणार. तो पण ऐकण्यासाठीच थांबलाय. भगवंताची शिष्यांची परीक्षा झाली. तर जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला की कर्णाने द्वंद्वाचं आव्हान दिलं पण द्वंद्व झालं नाही, त्या सगळ्या त्याचा राज्याभिषेक करणं, घडामोडी करणं, तोपर्यंत सूर्य मावळून गेला, स्पर्धा समाप्त झाली. नंतर द्रोणाचार्य म्हणाले मला गुरुदक्षिणा हवी. सगळे शिष्य म्हटले सांगा तुम्हाला कुठली गुरुदक्षिणा हवी. तर द्रोणाचार्य म्हणाले जो पांचालचा राजा द्रुपद आहे ना, तो जिवंत पकडून माझ्या समोर आणायचा. चालेल म्हणे, आम्ही जाऊ. त्यावेळेला 100 कौरव आणि त्यांच्या सोबत असणारा कर्ण, यांच्या मनात भीती होती पांडव जर गेला तर ते 100% पकडून आणतील.
मग आपल्याला आपला पराक्रम दाखवायला चान्स नाही मिळणार ना. मग ते म्हटले नाही, पहिले आम्ही जाणार. आता राजाची मुलं, त्यांना पहिला चान्स दिला. ज्या वेळेला ही 100 कौरव आणि कर्ण घेऊन सोबत गेली, पूर्ण वर्णन आहे. त्या द्रुपद राजाने आपल्या एकदम लोकल भाषेत सांगायचे कुत्र्यासारखे हाल केले. आपण म्हणतो कर्णाला कवच कुंडले होते, कर्णाच्या अंगावर किती जखमा झाल्यात ह्याचं वर्णन त्यात आहे. कर्णाला कवच होतं, पण ते कवच फक्त त्याला मृत्यूपासून संरक्षण देत होतं, जखमांपासून नाही. त्या युद्धामध्ये जो कर्ण माझ्या मित्रासोबत मी जातो म्हणून गेला होता, ज्या वेळेला पांचालाचं सैन्य आपल्यावर भारी पडतंय हे त्याच्या लक्षात आलं, त्यावेळेला कर्ण पळून गेले नाही. आणि दुर्योधन आणि त्याच्या 100 भावांना त्या पांचाल राजाने कैद केलेला आहे. एक कर्ण असा खूप वेळा पळालेला आहे महाभारतामध्ये. आता ज्यांनी फक्त मृत्युंजय किंवा राधे किंवा रश्मिरथी किंवा अजून कुठल्या मालिकेतनंच कर्ण बघितला, त्यांना माझं बोलणं थोडंसं नवीन वाटेल, खोटं, पण हे नवीन नाही, हे जुनं आहे, हे खरं आहे. पण लोकांनी नवीनच्या खाली चुकीच्या पुड्या वाटल्या लोकांना, आणि त्याच पुड्या खात बसलो आपण. कर्ण पळून गेला आणि नंतर काही वाचलेले सैनिक धावत पळत द्रोणाचार्याकडे आले. आता द्रोणाचार्याने 5 पांडव लांब माळावर एका झाडाखाली त्यांच्या कॅम्पमध्ये होते. त्यांनी सांगितलं, अरे आपला पराभव झालाय म्हणे, 100 कौरव पकडलेत, कर्ण पळून गेलेला आहे. त्यावेळेला 5 पांडव लढायला निघाले. नीट ऐका. त्यावेळेला अर्जुन धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिराला म्हणतो, दादा तू येऊ नकोस, तू थांब इथे, आम्ही चौघं बघू. अर्जुन रथावर आहे. नकुल सहदेव दोघं भाऊंना 2 चाकाला संरक्षण करायला उभं केलं. का? कारण त्या काळामध्ये समोरच्याला हरवायचं म्हटलं तर पहिला त्याचा सारथी मारायचा, नंतर त्याच्या रथाचे चाकं तोडायची, जेणेकरून त्याला मुवमेंट करता येऊ नये, हालचाल करता येऊ नये. म्हणून 2 चाकाला रक्षण करायला नकुल सहदेव, रथावर अर्जुन आणि समोर गदाधारी भीम आहे. 4घच भाऊ गेले, 5 पांडव सुद्धा गेलेले नाही. घनघोर युद्ध झाले. भीमाच्या बळाचं वर्णन आहे, एका एका बुक्कीमध्ये एक हत्ती मारत होता. त्या युद्धामध्ये सत्यजित नावाच्या एका द्रुपद राजाच्या भावाचं वर्णन आहे, जो द्रुपदापेक्षा पराक्रमी दाखवलेलं महाभारतामध्ये, ज्याचं कुठल्याच कादंबरीत वर्णन येत नाही. त्या सत्यजिताने अर्जुनाला एक वेळ मूर्छा आणली, बेशुद्ध झाला अर्जुन, पण पुन्हा उठला, पुन्हा लढायला लागला. आणि त्या सत्यजिताने नंतर मग पळून गेला. तो सत्यजित पळून गेल्यानंतर हा द्रुपद लढायला लागला. त्या द्रुपदाचा झेंडा, रथ, धनुष्य सगळं तोडलं अर्जुनाने. शेवटी त्याला बंदी बनवून घेऊन आला द्रोणाचार्याच्या समोर. पण जे लोक असं म्हणतात की कर्णाचा पराक्रम अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता, इथे काय दिसतं? पूर्ण स्टोरी मला सांगायची नाही. मी महाभारत सांगायला उभा राहिलो तो कंटिन्यू महिनाभर सांगेल. महाभारत आपण म्हणतो गणपती बसताना 10 दिवसात गणपतीने लिहिलंय, पण आधी पर्वामध्ये सुरुवातीच्या श्लोकामध्ये असं लिहिलेलं आहे की महाभारत 3 वर्ष व्यासांनी सांगितलं, 3 वर्ष बाप्पा लिहित होते. पण काही गोष्टी आल्या परंपरेने, आपण शोधून बघितल्या नाही. मी इथेच थांबतो. मला फक्त कर्ण आणि अर्जुनाचा पराक्रम सांगायचा होता. एक झाला मुद्दा. आता त्यानंतर पुन्हा हस्तिनापुरात ही मंडळी आली आणि सेकंड टाइम जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर येतात, तो प्रसंग आहे द्रौपदीच्या स्वयंवरात. वारणावतावर त्यांना जाळण्याचा कसा प्रयत्न केला तो भाग वेगळा, नंतर सांगेल. तो हा भाग मला सांगायचा की इथे जेव्हा अर्जुनाने तो पण जिंकला, द्रौपदी जिंकली, त्यावेळेला सगळे क्षत्रिय राजे, आम्ही राजे आहोत, आम्ही सम्राट आहोत, आम्हाला बोलावलं, जेव खाऊ घातलं, आमची पूजा केली, आणि आम्ही आता रिकाम्या हाताने परत जायचं, सुंदरी ब्राह्मणाला देणार, भिकाऱ्या ब्राह्मणाला देणार, अशी वर्णन आहे. पण सगळी राजे एकदा त्या अर्जुनाला मारायला धावली. त्यावेळेला त्या भीमाने एक असा मोठा वृक्ष उपटला आणि तो त्या सगळ्या राजांवर टाकला. अर्जुन आणि द्रौपदी उभेच होते, त्यांनी काहीच केलं नाही. आणि ज्या वेळेला ही दुर्योधन, शल्य बिल्ले म्हणजे जो पांडवांचा सख्खा मामा आहे तोही होता तिथे, माद्रीचा भाऊ, त्या शल्याला उचललं भीमाने आणि खाली आपटून दिलं, मारलं नाही त्याला.
जसं भीमाने शल्याला उचलून आपटलं त्यावेळेला कृष्ण तिथे होता. पहिल्यांदा महाभारतामध्ये कृष्ण इथे येतोय. तो सांगतो बलरामाला की दादा बघ, तो जो शल्याला उचलून आपटणार ना 100% भीमच आहे म्हणे, कारण तेवढी ताकद भीम सोडता अख्ख्या देशात कोणाकडे नाही. त्यावेळेला हा कर्ण धनुष्य घेऊन आता भीम लढतोय दुर्योधन शल्य वगैरे ह्या लोकांशी. कर्ण अर्जुनाला भिडायला आले नाही आणि तिथे लढाई घनघोर लढाई झाली. कर्णाची अर्जुनाची भरपूर लढाई झाली आणि एक वेळ अशी आली की कर्ण धनुष्य टाकून पळून गेला. अर्जुना समोरून कर्ण कितव्यांदा पळाला? दुसऱ्यांदा. हे व्यासांनी लिहिलेलं आहे की माझ्या पदरचं नव्हे माझी वाणी पदरीची. तिसरा प्रसंग सांगतो. पांडवांचं द्यूत सभेमध्ये राज्य गेलं. पांडव वनात निघून गेले. त्यावेळेला हा कर्ण म्हणतो अरे पांडवांचं राज्य आलं इथपर्यंत ठीक आहे, बट दे आर एन्जॉईंग वनवास. ते मजा करतात वनवासामध्ये, त्यांना दुःख नाही आहे. पांडवांना दुःख झालं तर आपल्याला आनंद आहे ना, त्यांना दुःखच नाही वनाचं, ते मजा करतात, पिकनिक सारखं राहतात तिकडे. मग चला त्यांना आपण जळवू म्हणे, आपलं वैभव दाखवू. तेव्हा ते घोष पर्व म्हणून आहे महाभारतामध्ये, घोष यात्रा काढतात. मग हे चांडाळ चौकडी आपल्याकडे शब्द आजही आहे. चांडाळ तो व्यासांचा शब्द आहे. कोण चांडाळ चौकडी? ही चौकडी 4: दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी. ही चौकडी येते पूर्ण सगळा दळभार ज्याला आपण म्हणतो, चतुरंगिनी सेना, त्यांच्या स्त्रिया, हे सगळं घेऊन त्या द्वैतवनामध्ये येतात. त्या ठिकाणी यांच्या दुर्दैवाने ज्या सरोवरामध्ये हे क्रीडा करायला जातात तिथे चित्ररथ नावाचा गंधर्व अगोदरच त्याचा गणगोत घेऊन क्रीडा करायला आलेला असतो. त्याने सांगितलं आम्ही गंधर्व आहोत, तुम्ही माणसात येऊ नका, आमचं चाललंय ऑलरेडी इथे पिकनिक, तुम्ही दुसरीकडे जागा शोधा. हे म्हटले नाही नाही आम्हाला इथेच पाहिजे. युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये दुर्योधन प्रचंड जखमी झाला. तेव्हाही कर्ण पळून गेले नाही. कर्ण पळून गेला, दुर्योधनाला पकडला गेला. ही बातमी सांगायला काही सैनिक धावत पळत युधिष्ठिराकडे गेले. त्यांना माहित होता युधिष्ठिराचा आश्रम इथे आहे. युधिष्ठिराला जशी त्या सैनिकांनी बातमी सांगितली तसं हे भीम अर्जुन खुश झाले. बरं झालं बिगर औषधाची खरूच गेली, म्हटली मेला दुर्योधन. म्हणजे प्रसिद्ध वाक्य आपण आताही वापरतो म्हणीच्या स्वरूपामध्ये की ज्या वेळेला आपल्या दोघात असतं त्यावेळेला ते 100 आपण 5 आहोत, जेवढा तिसरा येतो त्यावेळेस आपण 105 आहोत. भीम आणि अर्जुनाला पाठवतात. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव जातात चौघे, पण एकटा अर्जुन त्या सगळ्या गंधर्वांना हरवतो आणि दुर्योधनाला सोडतो. आणि हे सगळं सोडलेलं सैन्य मग आता हारून रडत रडत जेव्हा हस्तिनापूरकडे निघतं तेव्हा त्या रस्त्यात कुठेतरी झाडात लपून बसलेला कर्ण येतो आणि मग जस्टिफिकेशन द्यायला लागतो की अरे यार मला ते लई लागलं म्हणे, जखमा झाल्या म्हणून मी निघून आलो, पळून आलो. कितव्यांदा पळालाय हे व्यासांनी लिहून ठेवलंय. आता हा याच्यानंतर तो दुर्योधन म्हणाला माझं जे आयुष्य आहे ते पांडवांची दया आहे ना, मी इथून पुढे जे काही जगेल ते पांडवांच्या दयावर जगेल, मला असं उसणं भिकारी काय भीक म्हणून मिळालेलं आयुष्य नकोय, मला आत्महत्या करावीशी वाटते. त्यावेळेला शकुनी म्हणतो एक काम करणार, तू कुठे लोक आहे तुझे चुलत भाऊ आहेत ना, देऊन टाक त्यांचं राज्य, मिटून टाक, भांडण कशाला काय करायचं. त्यावेळेला कर्ण म्हणतो नाही नाही अजिबात नाही, मी एक दिवस त्या अर्जुनाला मारीनच. ज्याच्यात जखमा ओले आहेत, जो आताच पळून गेलेला आला होता, तो काय म्हणतोय मी अर्जुनाला मारीन, तो काय आत्महत्या करू नकोस. अरे ज्या पांडवांचं आपण सगळं राज्य घेतलं ते मजेत राहतात वनामध्ये, त्यांनी आत्महत्या केली नाही, तू महालात असून आत्महत्येची भाषा करतो. असे कर्णाचे शब्द आहे. कितव्यांदा पळाला? जे लोक म्हणतात की कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ, मी फक्त अर्जुनाच्या कंपॅरिझन मध्ये दाखवतो. अर्जुनाचं वर्णन करताना माऊलीने तो खूप गोड केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला जेव्हा म्हणतो ना तो कुतस्त्वा कश्मलमिदम, कुठे तू हे अशा प्रकारचं तुझ्या मनामध्ये शंका येतात. तुवा संग्रामी हरू जिंकिला, तू महादेवाला जिंकलास. निवात कवचांचा ठाऊ फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वांशी.
गंधर्वाला हरवलंस, निवात कवचासारख्या दैत्याला हरवलंस, इंद्राला हरवलंस, महादेवाला हरवलंस आणि तू मानतोस मी लढणार नाही. हे अर्जुनाला भगवंताने दिलेलं सर्टिफिकेट आहे, सोम्या गोम्याने माझ्यासारख्याने दिलेलं नाही. एवढे सगळे पुरावे असताना, व्यासांचे सोडा माऊलींचे पुरावे, तरी लोक काय म्हणतात कर्णश्रेष्ठ. अजून एक उदाहरण सांगतो. पांडवांचा 12 वर्षाचा वनवास संपला, ते 1 वर्ष अज्ञातवासात होते. मगाशी मी गोष्ट सांगितली कीचकाची. त्या कीचकाच्या बहिणीची केशरचना करण्यासाठी हेअर स्टायलिस्टचं काम करणारी कोण होती? सैरंध्री द्रौपदी. द्रौपदीचं सौंदर्यच इतकं होतं की त्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकट आली. हा कीचक एक वेळा बहिणीच्या महालात आल्यानंतर बघतो की हिची दासी इतकी सुंदर आहे. मग तिला म्हणतो तू माझी पट्टराणी हो, फलाना हो. तिला प्रलोभन देतो, ती नाकारते. ती म्हणते मी ऑलरेडी 5 गंधर्वांशी लग्न केलेलं, मला त्यांचं संरक्षण आहे, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. तरी हा तिला त्रास देतो. आणि मग त्या पाकशाळेमध्ये भीमदादा बल्लवाचार्य असतो, स्वयंपाकिया. ही सांगते इथं नको, आता ती कबूल होते. त्याला सांगते तू आता पाकशाळेमध्ये भेटायला. आणि तिथे तो कीचक भेटायला गेल्यानंतर तिथे ऑलरेडी भीम तयार असतो आणि त्याला तो मारतो. कीचकाच्या मृत्यूची बातमी हस्तिनापूरला जाते. आणि ज्या वेळेला कीचक मेला हे असं कळतं, ते म्हटले कीचक याचा मेला याचा अर्थ डेफिनेटली भीम तिथे असला पाहिजे. कारण कीचकाला मारण्याचं सामर्थ्य आपल्या देशामध्ये फक्त 2 लोकांकडे आहे. एक बलराम दादा आहे, पण बलराम दादा तर अयोध्येत आहे. कारण दुर्योधन त्या काळामध्ये बलराम दादाकडे गदा युद्धाचा ट्रेनिंग घेत होता. मग राहिला भीम. भीम तर अज्ञात आहे, सिक्रेट जागेवर कुठे माहित नाही. ज्या अर्थी कीचक मेलाय भीमाने मारला असला पाहिजे. आणि हा कीचक मेल्यानंतर त्यांच्या साऊथला राज्य, म्हणजे आताचा तो माळव्याचा प्रदेश, सुशर्मा नावाचा राजा असतो, त्रिगर्ता. त्या त्रिगर्ता राज्याचा राजा सुशर्मा म्हणतो हा कीचक मी लय त्रास दिला, आता कीचक मेला, विराट दुबळा झाला. मग तो दुर्योधनाकडे येतो, म्हणे मला हेल्प कर, आपण अटॅक करू आणि यांचं धन पळवू. त्या सुशर्माला मदत करण्याच्या नाटकाखाली, नाटक का म्हणतोय कारण यांना शोधायचा होता भीम. कारण ज्या अर्थी कीचक मेला त्या अर्थी ते भीम असला पाहिजे, म्हणून हे आक्रमण करतात. प्लॅन असा ठरतो, एकाने साऊथ ईस्ट म्हणजे माळव्याच्या साईडने आक्रमण करायचं, एकाने नॉर्थ करून आक्रमण करायचं. मग आदल्या दिवशी सुशर्मा खालून आक्रमण करतो. त्यावेळेला त्याच्या आक्रमणाचा विरोध करण्यासाठी राजा विराट, त्याचा मंत्री असणारा कंक, धर्मराजा, नकुल सहदेव आणि भीम हे लोक जातात. त्या सुशर्माचे पूर्ण 3 तरा वाजवतात, हरवतात त्याला, पूर्ण जखमी करतात, शेवटी जीवदान देतात त्याला. पण दुसऱ्या दिवशी त्यांची सेना जिंकून परत येण्याच्या आत उत्तरेच्या बाजूने पुन्हा आक्रमण होतं आणि लढायला कुणीच नसतं. त्यावेळेला एक 16-17 वर्षाचा राजकुमार त्या विराट राजाचा त्या ठिकाणी असतो, त्याचं नाव उत्तर. आणि त्या उत्तराची बहीण उत्तरा. आणि त्या उत्तरेला डान्स शिकवायला, नृत्य शिकवायला एक तृतीयपंथी असतो, त्याचं नाव असतं बृहन्नला. तो अर्जुन असतो. आता तो तृतीयपंथी का झाला त्याची मागची वेगळी स्टोरी, ती मला सांगायची नाही. तो अर्जुन म्हणाला एक काम कर, मी अर्जुनाचा रथ चालवलेला आहे, तू माझ्या रथात बस. त्या उत्तरला म्हटला, कारण उत्तर जो आहे ना, युद्धाच्या विजयाची बातमी आल्यावर तो इकडे बडबडत असतो, मी असं करीन तसं करीन. आपल्याकडे ती कविता पण सुप्रसिद्ध, बालिश बहु बायकात बडबडला, ती त्या प्रसंगाची कविता. त्याला घेऊन गेला अर्जुन. पण त्या उत्तरने बघितलं द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, बापरे बाप, पळून गेला. त्याने उडी मारली, रथातून निघून न चालला. तेवढा अर्जुनाने त्याला पकडलं, रथात आणून बसवलं. गप बस म्हणे. आणि मी अर्जुन आहे म्हणे, मी तुला सांगितलं मी अर्जुनाचा ड्रायव्हर होतो, ते चुकीचं आहे, मीच अर्जुन आहे म्हणे, पण आम्ही अज्ञातवासात होतो. आणि नंतर तो रथ जसा त्या पुढे गेला युद्धभूमीवर, तेव्हा त्या रथाचा आवाज आणि अर्जुनाचा धनुष्याचा टणत्कार ऐकल्यानंतर द्रोणाचार्य म्हणले 101% अर्जुन आहे, पळा म्हणे. द्रोणाचार्य शब्द आहे ना अर्जुना, तर त्यावेळेला तो कर्णाचा शब्द आहे. कर्णाचे गुरु आहेत द्रोणाचार्य, गुरुविषयी बोललेला शब्द आहे, महाभारतात आहे. तुम्ही बामण म्हणे, शिकवायच्याच लायकीचे, तुम्ही युद्ध करणं तुमचं काम आहे का, घरी बसा म्हणे. गुरुला बोलतोय कर्ण. त्यावेळेला कृपाचार्य धावून आले.
तो कृपाचार्याला तो खूप घाण बोललेला आहे. मग आपल्या बापाला आणि मामाला बोलल्यामुळे अश्वत्थाम्याला राग आला. जो मालिकेत अश्वत्थामा दाखवतात ना, तो दुर्योधनाचा मित्र, तसा मित्र नाही येतो. अश्वत्थामा खरा आहे. तो कर्णाला सांगतो, अरे द्यूतामध्ये त्या काय म्हणतात त्याला, त्या ठोकळ्याचा खेळ, त्या भाषेच्या खेळामध्ये फसून तुम्ही राज्य घेतलं. हा कोणता पराक्रम केला तुम्ही? दरोडा घातला तुम्ही पांडवांच्या राज्यावर. तुमच्यामध्ये एवढंच सामर्थ्य होतं, तेव्हा समोर समोर युद्धाचं आव्हान द्यायचं, तेव्हा जिंकून घ्यायचं ना. कशाला फाशी टाकीत बसले? आणि मग हे भांडण भीष्माचार्याने मिटवलं. तरी द्रोणाचार्य म्हटले की मला जे दिसतात ना शकून, गिधाड अशी ओरडतात, असा रक्ताचा पाऊस पडतो वगैरे, हे शकून आपल्या पराभवाचे आहेत, पळा आपण इथनं. दुर्योधन म्हणला नाही, पांडवांचा अज्ञातवास भंग करायचा. भीष्म म्हणले गप बस, अज्ञातवास पूर्ण झाला 5 महिन्यापूर्वी, हा 5वा महिना आहे. आता ते प्रकट झाले नाही झाले तरी अज्ञातवास 13 वर्ष कंप्लीट झाले. हे 13.5 वर्ष भरत आलंय. ऐकलं नाही त्यांनी. मग कर्णाने दुर्योधनाला सांगितलं, तू एक काम कर म्हणे, आपण ह्या गाया पळवायला आलोत ना, तू गाया घेऊन जा म्हणे, आम्ही दुर्योधनाकडे बघतो. अर्जुनाने बघितलं दुर्योधन गाया घेऊन जातोय ना, अर्जुनाने पहिला दुर्योधन झोडपला आणि नंतर एक एक करत द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्णाचे सगळे भाऊ, दुःशासन, शकुनी, भीष्माचार्य, सगळ्यांचा अर्जुनाने पराभव केला एकट्याने. आणि ज्या वेळेला अर्जुन आटपत नाही असं कळलं, त्यावेळेला ते सगळे पळून गेले. तर आमची आजी गोष्ट सांगताना असंही सांगायची की अर्जुनाने त्यांना सगळ्यांना मूर्छित केलं आणि त्यांचे सगळ्यांचे उत्तरीय काढून आणले, वरचे वस्त्र, आणि ती जी उत्तरा होती जिला तो डान्स शिकवत होता, तिच्या बाहुलीला घालायला कपडे दिले म्हणून. महाभारतात नाही हे, पण आजी सांगायची. अशा खूप सगळ्या गोष्टी. कितवी वेळ आहे? 1 to 1 कॉम्बॅट मध्ये आमने सामने अर्जुनाने त्याला इतक्या वेळा हरवलं. राजसूय यज्ञाच्या वेळेला जेव्हा 4 भाऊ दिग्विजय करायला गेले होते, भीम कर्णाच्या राज्यावर गेला. एक तर तू आम्हाला टॅक्स दे, आमचं वर्चस्व मान्य करणे, तर लढायला तयार हो. कर्णाने लढाई केली आणि त्या लढाईमध्ये भीमाने कर्णाला हरवले. हे कुठल्याच मालिकेत येत नाही, कुठल्याच कादंबरीत येत नाही, पण हे महाभारतात आहे. या भीमाने महाभारताच्या युद्धामध्ये, द्रोण पर्वामध्ये जो युद्धाचा 15वा दिवस आहे, 3 वेळा कर्णाला हरवलेले. किती वेळा? 3 वेळा. एक वेळा सात्यकी आणि भीम यांनी कर्ण पकडला ना तर मारायचं, तेव्हा भीम म्हटलं मारू नको, जर आपण याला मारलं तर अर्जुनाची प्रतिज्ञा तुटेल, कारण याला मारण्याची प्रतिज्ञा माझ्या भावाने केली, याला सोडून द्या. हे कुठल्याही कादंबरीत येत नाही. फक्त एकदा युद्धाच्या 16व्या दिवशी भीमाला हरवून कर्णाने सोडून दिलं होतं. ते सगळ्या कादंबऱ्यात येतं. कर्णाने नकुलाला हरवलं, सहदेवाला हरवलं, धर्मराजाला हरवलं, पण कुंतीला त्याने वचन दिलं होतं की तुझी 5 मुलं जिवंत राहतील. एक तर अर्जुन मरेल किंवा मी मरेल, काही झालं तुझे 5 जिवंत राहतील, म्हणून त्यांना ते मारलं नाही. पण भीमानेही कर्णाला 3 वेळा हरवलेलं आहे, 1 वेळा मारता मारता सोडून दिलेला आहे. म्हणजे जे सामर्थ्याच्या गोष्टी करतो आपण, त्या गोष्टी करताना अर्जुनाच्या लेवलला नेऊन बसवण्याचा जो प्रयत्न केला जातो कर्णाला, तो किती तोकडा आणि खोटा आहे हे आपल्याला व्यास सांगतात. दुसरी गोष्ट, तर कर्णाच्या बाबतीत एक गोष्ट सांगताना अजून कर्ण किती न्यायी होता, धर्माचा भोगता होता हे सांगितलं. भीम लहान असताना त्याला विष पाजलं. दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी. आणि हा जो डायलॉग आहे ना, आता मी जे सांगणार आहे हे एकदा नाही, महाभारतामध्ये 10 वेळा 10 लोकांच्या तोंडी आलेलं आहे. एक. दुसरी गोष्ट, वारणावतामध्ये लाक्षागृहाचं प्रकरण सगळ्याला माहिती आहे. लाख, त्यानंतर राळ, त्यानंतर तो तुमचा जे काही तूस असेल, गवत असेल, जे काही पटकन पेटतं, अशा पदार्थांचा महाल बनवला. त्या महालामध्ये आईसोबत 5ही भाऊ मारायचा प्लॅन केला. कुंती सहित 5 पांडव मारावेत, हा प्लॅन करणारा कर्ण आहे. तिसरी गोष्ट, अभिमन्यूचं वध.
6 जणांनी मिळून एका 16 वर्षाच्या पोराला मारलं, त्याला पाठीमागून भुसकणारा कर्ण आहे. आणि याच्याही पलीकडे अत्यंत सगळ्यांना चीड आणणारी गोष्ट मी सांगतो. ज्या गोष्टी, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कर्ण अतिशय फाटक्या तोंडात होतो. गुरुविषयी काय बोलला, कृपाचार्यांना काय बोलला, ही गोष्ट वेगळी. शल्यचं आणि शल्य पर्वामध्ये, आपल्या कर्ण पर्वामध्ये शल्याचे आणि कर्णाचे जे भांडण आहे ते पण वाचण्यासारखं आहे. अश्वत्थाम्याचं पुन्हा कृपाचार्याचं कर्णाचं भांडण ते वाचण्यासारखं आहे. इथे द्रौपदीला सभेमध्ये फरफटत घेऊन ये हे सांगणारा कर्ण आहे. आपण म्हणतो दुर्योधनाने सांगितलं नाही, विकर्णाने विरोध केला, त्या विकर्णाला गप्प बस, तुला काही अक्कल नाही असं म्हणणारा कर्ण आहे. दुःशासना बघतोस काय, काढ तिची वस्त्र हे सांगणारा कर्ण आहे. त्यावेळेला द्रौपदी म्हणते मी एक वस्त्र आहे, असं करू नका. त्या सभेमध्ये द्रौपदीजीला पंचकन्यामध्ये स्थान दिलेलं आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस तथा. त्या द्रौपदीला वेश्या म्हणणारा कर्ण आहे. कर्णाचं वाक्य आहे, जनरली स्त्रिया एका पुरुषाशी लग्न करतात, 5 पुरुषाशी लग्न करणाऱ्या स्त्रिया वेश्या असतात. आणि आता तुझे 5ही पती आमचे गुलाम आहेत, त्या अर्थी तुझे पती नाही आहेत, तू आमच्यापैकी कोणालाही स्वतःचा नवरा म्हणून घे. आणि ज्यावेळेला कर्ण असा म्हणतो त्यावेळेला दुर्योधन स्वतःची डावी मांडी उघडी करून द्रौपदीला दाखवतो, तू इथे येऊन बस. जी गोष्ट शकुनी बोलत नाही, जी दुःशासन बोलत नाही, जो दुर्योधन बोलत नाही, ती गोष्ट कोण बोलतोय? आणि तुमच्या आमच्या लोकात तर कल्पना काय, कर्म म्हणजे फार धर्माचा पुतळा होता. दुसरी गोष्ट, आता हेच पहिल्या मुद्द्यामध्ये सगळं येऊन गेलं, फक्त तुम्हाला आठवण करत होतो की कर्ण मित्र असावं तर कर्णासारखा, अशी एक गोष्ट आहे. पण मित्र कर्णासारखा कधीच असू नये असं महाभारत सांगतं. शास्त्रकारांनी मित्राची व्याख्या काय केली की गुणाम प्रकोटी करोती योजयते हिताय. बरोबर की नाही? गुणांना उत्तेजन देतो, हिताची योजना करतो. मित्राचं चुकणारं पाऊल जो सारवतो, पापान निवार येते, मित्राचं पाप जो दूर करतो तो मित्र. कर्णाने पाप दूर केलं नाही, प्रत्येक पापात मित्राची मदत केली. लक्षात? योजयते हिता, हिताची योजना कधी केली का दुर्योधन? त्याला माहिती आहे याचा सर्वनाश दुर्योधनाचा, तरी त्याने त्याचा हिताचा कधी विचार केला नाही. आणि प्रत्येक वेळी मित्र संकटात असताना पळून गेले नाही. गंधर्वासोबत लढताना पळून गेला, पांचालासोबत लढताना पळून गेला, द्रौपदी स्वयंवरामध्ये पळून गेला, माग तुझं काही हो. आणि बोलताना मात्र त्याची भाषा अशी की माझ्या मित्रासाठी मी काही करेन, जीव देईन. श्रीकृष्ण शिष्टाई फेल झाली आणि शेवटचा पर्याय म्हणून कृष्ण कर्णाकडे जातात, कर्णाला घेऊन जातात निम्म्या वाटामध्ये सोडायला. आणि त्याला सांगतात की तू सूतपुत्र नाहीयेस. शास्त्रानुसार जो मुलगा एखाद्या स्त्रीला लग्नाच्या अगोदर झालेला असतो तो लग्नानंतरच्या पतीचा अधिकृत पहिला मुलगा मानला जातो. त्या अर्थाने तू पहिला पांडव आहेस, म्हणून तू आजही पांडवांच्या बाजूला ये. धर्मराज सगळं राज्य तुझ्या पायाशी वाहील. त्यावेळेला कर्ण काय म्हणतोय, माझ्यावर दुर्योधनाचे उपकार आहेत, आम्ही दुर्योधनासाठी जीव देईल. बरोबर? हाच कर्ण ज्या वेळेला योद्ध्यांचा परिचय करून दिला जातो त्याला भीष्माचार्य सांगतात हा कर्ण तर अतिरथी महारथी सोडा अर्धरथी सुद्धा नाही. त्यावेळेला कर्णाने खूप आकांड तांडव केलं. त्यावेळेला भीष्माने दिलेलं कारण आहे, बावळट आहेस म्हणे तू, आपल्याला उद्या युद्धाला जायचंय आणि तू आज शत्रूला कवच कुंडला देतोस, हा बावळटपणा नाही तर काय ना, असा योद्धा नाही होऊ शकत म्हणे, तू अर्धरथी आहेस. मग कर्णाने तिथे प्रतिज्ञा केली, जोपर्यंत भीष्म उभे आहेत तोपर्यंत मी युद्धात लढायला येणार नाही. 10 दिवस भीष्म लढले, कर्ण आला नाही. जर कर्णाला आपल्या मित्राची काळजी असते, कर्ण लढला नसता. स्वतःच्या मित्राच्या नावाखाली प्रत्येक वेळेला कर्णाने स्वतःचा अहंकार पोसला.
कवच कुंडला का दिली? मित्राचं नुकसान व्हायचं तो होऊ दे, पण दानी म्हणून माझं जे नाव आहे ते टिकलं पाहिजे. भीष्माच्या हाताखाली का लढला नाही? माझा मित्र हारला तरी चालेल, पण माझा अपमान मी सहन केला असं लोकांना दिसायला नको. आणि त्याला मुलामा असा दिला लोकांनंतरच्या काळामध्ये की हा कर्णाची उदारता. पण त्याच्या मागचा म्हणजे जसं रावणाचं आहे ना, सीतेला हात लावण्यात त्याच्या मागचं कारण काय ते असं, कर्णाचे हे बोलण्यामागचं कारण काय ते असं. साधी कल्पना करा, भगवंताने प्रतिज्ञा काय केली होती? न धरी शस्त्र करी. मी 2 गोष्टी युक्तीच्या सांगेन, पण मी लढणार नाही. ज्या वेळेला अर्जुन भीष्मांना बघून लढत नाही हे कळल्यानंतर तो स्वतःची प्रतिज्ञा मोडतो आणि ते रथाचं चाक घेऊन भीष्मावर धावतो. मित्राच्या हितासाठी प्रतिज्ञा मोडणारा कृष्ण आणि मित्राचं वाटोळं झालं तरी चालेल स्वतःची वैयक्तिक प्रतिज्ञा धरून बसणारा कर्ण. खरा मित्र कोणाला म्हणणार सांगा ना? म्हणजे व्हॉट्सअपला येतं मित्र असावा तर कर्णासारखा. खरं आहे का? मित्र कोणासारखा असावा? कृष्णासारखा असावा, जो तुमच्या हिताची योजना करतो. असोच्चानन व स्वच्छस्तम प्रज्ञावादाश्च भाषस्य पूर्ण भगवद्गीताची काय. तसा मित्र नसता तर आज गीता मिळाली असती का? 1 तास झालेला आहे आणि तुमची जी रिस्पॉन्स बघता असं वाटतं अजून 2-4 तास बोलावं, पण तो काय फार ऐकेल असं वाटत नाही. श्रेष्ठत्वाच्या बाबतीमध्ये, सामर्थ्याच्या बाबतीमध्ये, न्यायाच्या बाबतीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये, इतरांविषयी भाषा वापरणं, उदारतेच्या बाबतीमध्ये, सगळ्याच बाबतीमध्ये कर्णाची पातळी अर्जुन 5 पांडव तर सोडाच, पण अश्वत्थाम्याच्याही खालची आहे. अश्वत्थाम्याला जनरली खलनायक म्हणतात. अश्वत्थाम्याच्या आयुष्यामध्ये त्याने एकच कृत्य असं केलं की ज्याला तुम्ही कायम त्यालाही भोगावं लागलं. आपणही नाव ठेवतो की त्याने झोपलेले 5 पुत्र मारले द्रौपदीचे आणि ते तिचा मामा वगैरे जी काही पांचालाची मंडळी त्या कॅम्पमध्ये होती ती मारली. परंतु त्या पलीकडे यांच्या कुठल्याच अधर्मामध्ये अश्वत्थामा सामील नाही, जरी यांच्या बाजूला असला, जरी यांचा मित्र असला. दुसरी गोष्ट अशी आहे, जसं कर्णाचं चुकलं, द्रोणाचार्याचं चुकलं, भीष्माचार्याचं चुकलं, तुमचं आमचंही चुकतं. भगवंताने धर्माची व्याख्या करताना काय सांगितलं? धारयती इति, ज्याने समाजाची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. समाज एकसंघपणे उभा राहतो आणि प्रगती करतो त्याला धर्म म्हणतात. आज मला तुमच्याकडून येऊ द्या, सगळ्यात जास्त समाजात फाटाफूट कशावरून आहे? राजकारण, धर्मावर. कशावरून आहे? मग त्याला धर्म म्हणायचं का? व्यास म्हणतात धर्म जोडतो आणि आपण ज्याला धर्म म्हणतो तो धर्म. मग एक तर व्यास चुकीचे आहेत किंवा आपण चुकीचे. मग कोण चुकीचं आहे? आपण चुकीचे आहेत ना. धर्म कशाला म्हणायचं याची व्याख्या करताना ज्याने माझं आणि समाजाचं हित होतं त्याला धर्म म्हणतात. भीष्मांच्या बाबतीमध्ये, द्रोणांच्या बाबतीमध्ये, कर्णाच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळी माझं हित कशात आहे किंवा माझं नाव कशाने राखलं जाईल त्याला धर्माचं नाव दिलं. बरोबर. महाभारताचं युद्ध रोखण्याची ताकद 3 लोकांमध्ये होती. त्यातल्या एका माणसाने पुरेपूर प्रयत्न केला. कोण? कृष्ण. अरे 5 गावं तरी द्या, राज्य सोडा, 5 गावं द्या. ज्यांनी राजसूय यज्ञ केला, म्हणजे मंगोलिया पासून इकडे ऑस्ट्रेलिया पर्यंत आणि इकडे जपान पासून तर इकडे इराण पर्यंत एवढा एरिया ज्यांच्या ताब्यात होता, ते 5 गावं मागतात. किती कॉम्प्रोमाइज आहे? दुसरा व्यक्ती होता युद्ध थांबवणारा, जो नाही म्हटला असता तर युद्ध थांबलं असतं, कर्ण. कारण अर्जुना, दुर्योधनाची सगळी उडी कोणाच्या जीवावर आहे?
कर्ण नसता तर तो उभाच राहू शकत नाही. प्रत्येक वेळी तो म्हणतो माझ्याकडे कर्ण आहे, माझ्याकडे अर्जुनाचं उत्तर आहे. हा कर्ण जर म्हणाला असता एकदा तरी की दुर्योधना तू करतोस तो अधर्म आहे, युद्ध झालं असतं. प्रत्येक वेळी युद्ध झालं पाहिजे, यांची मी मांडी तोडीन, यांचं मी रक्त पिईन, यांची मी छाती फोडीन असा प्रयत्न करणारा भीमदादा ज्या वेळेला श्रीकृष्ण शिष्टाईच्या वेळेस बैठक बसते कृष्णाची आणि पांडवाची, त्यावेळेला सांगतो मी प्रतिज्ञा केल्यात हे खरं असलं तरी युद्ध झालं तर कितीतरी लोक मरतील, त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, विध्वंस होईल, म्हणून आपण शक्यतोवर युद्ध टाळण्याचा प्रयत्न करूया. माझी प्रतिज्ञा मोडली, दुर्योधनाची मांडी तोडण्याची प्रतिज्ञा आहे, दुःशासनाचं रक्त पिण्याची प्रतिज्ञा आहे, ती जर माझी प्रतिज्ञा मोडली तर अधर्म होईल याची भीती भीमाला नाही आहे. दॅट इज प्रोग्रेसिव्ह धर्म. समाजाचा नाश होता कामा नाही, माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालेल. या उलट भीष्माचार्य आहेत, ब्रह्मचारी राहील, लग्न करणार नाही. का करणार नाही? सावत्र आईचे पोरं राजा झाले पाहिजेत, पण सावत्र आईचे पोरच नाही राहिले ना, मग तुमच्या प्रतिज्ञेला अर्थ काय राहिला? तरीही मरेपर्यंत त्या प्रतिज्ञेला चिकटून बसले. आणि कृष्णानंतर भीष्म हे असे पुरुष आहेत महाभारतातले ज्यांनी भुवई जरी वर केली असती ना तर दुर्योधन खाली बसत होता. पण भीष्मांची अजून एक प्रतिज्ञा होती जी समाजामध्ये जनरली कोणाला माहित नाही. जशी लग्न करणार नाही, आजन्म ब्रह्मचारी राहील अशी प्रतिज्ञा होती, तशीच जोपर्यंत हस्तिनापूरच्या सिंहासनावर धर्म आणि न्याय, धर्म आणि सामर्थ्य एकत्रितपणे बसत नाही तोपर्यंत मी सिंहासनाचा सेवक बनून राहील. आणि सेवकाला मत देण्याचा अधिकार ही प्रतिज्ञा आहे. द्रौपदीच्या भर सभेमध्ये वस्त्र काढले गेले, 160 वर्षाचा म्हातारा काहीच म्हटलं नाही. दुर्योधनाने एवढे सगळे अधर्म केले, प्रत्येक अधर्माची माहिती त्यांना ऑलरेडी आहे. वारणावतामध्ये पांडवांना जाळणारे हे भीष्मांना माहित आहे, हे विदुरांना माहित आहे, हे सगळ्यांना माहित आहे. भीष्म काहीच बोलत नाहीत. का? सेवक आहे, बोलू शकत नाही. मी सेवक होण्याची प्रतिज्ञा केली. म्हणजे स्वतःच्या तोंडाला कुलूप लावलं. एका माणसाने त्याने कुलूप उघडलं असतं तर महाभारत झालं नसतं. मग हा जो ज्याला धर्म म्हणतात तो कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कसा जन्माला आला हे बघितलं पाहिजे. आणि हे न बघितल्यामुळे, हे न वाचल्यामुळे चुकीच्या गोष्टीला धर्म म्हणून बसतात. म्हणजे जसे गोवर्धन पूजेचा विषय आहे, अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत. चुकीच्या गोष्टी धर्म म्हणून चालल्या होत्या. आता ज्या वेळेला भगवान असं म्हणतात की धर्म संस्थापन अर्थ आहे संभवामी योगे योगे, मग त्यावेळेचे लोक सगळे अधर्मी होते का? जरासंधाने 86 राजे कैद केले. कशासाठी? त्यांची मुंडकी कापून यज्ञात टाकायची. नरमेध यज्ञ करायचा होता. यज्ञ करणारा अधर्मी आहे का? पांडव वनवासात असताना दुर्योधनाने वैष्णव यज्ञ केलाय, मग अधर्मी आहे का तो? मग जर सगळे धार्मिक आहेत, जरासंधाला ज्यावेळेला हे मारायला गेले त्यावेळेला तो काहीतरी देवपूजा करत होता. मग जर सगळे धार्मिक आहेत तर मग कृष्णाला कोणत्या धर्माची स्थापना करायची? धर्म होतो ऑलरेडी, यज्ञ होते, सगळं चालत होतं, मग कुठल्या धर्माची स्थापना करायची? तर कृष्णाला या धर्माची स्थापना करायची की ज्या धर्माने समाजाची धारणा होईल. कारण धर्म जो आहे तो कालानुरूप प्रवाही राहिला पाहिजे, आणि जर त्याचा प्रवाह बंद झाला तर त्याचा डबकं होतं. आज लोक मनुस्मृतीवर टीका करतात, पण मनुस्मृती कुठल्या काळात लागू होती हे कोणालाच माहित नाही. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान लागू केलं. आज त्याच्यामध्ये 128 घटना दुरुस्त्या झाल्या 75 वर्षात. मनुस्मृती कधीची आहे? त्यात कधी दुरुस्ती झाली आहे? बरं, त्याच्यामध्ये एकूण किती श्लोक आहेत? त्यातलं तुम्ही ऑब्जेक्शन घ्यावे असे किती आहेत? बरं, जे ऑब्जेक्शन घ्यावे असे आहेत ते तुम्ही समाजातले धुरीण नेते म्हणून, तुम्ही पंडित म्हणून दुरुस्त करण्याचा किती प्रयत्न केलाय? बरं, नसेल केला तर तिच्या नावाने बोंब मारण्याला काय अर्थ आहे? पण दुसरी गोष्ट, आजही ती आहे का चलनामध्ये?
जर नसेल तर मेलेला सापाला धोपाट्या मारून साप साप म्हणत भुई धोपटण्यात अर्थ आहे का? याला चुकीचा धर्म म्हणतात. हा तुझा धर्म, हा तुझा धर्म म्हणून त्याचा तो धर्म नसला तर त्याच्यावर तो झोपवायचा. माझी प्रतिज्ञा पाळणं हा माझा धर्म आहे, पण तुझी प्रतिज्ञा समाजाच्या विपरीत जात असा तो अधर्म आहे. पण ज्याला धर्म म्हणून कवटाळलं आयुष्यभर तो भीष्मांचा अधर्म. पण तो अधर्म आहे हे शेवटपर्यंत मानलं नाही त्यांनी. फिट बसलं ना. द्रोणाचार्य नमक खाल्लं, खाल्ल्या मिठाला जागले, म्हणून कळतंय अधर्म आहे, चुकीचं आहे. मनाने ते बोलतात तोंडाने, आम्ही मनाने पांडवांच्या बाजूने, शरीराने कौरवाच्या बाजूने. मग मनाने त्यांच्या बाजूने, मग शरीराने इकडे का राहता? हा अधर्म नाही होत का? तुमचं मन तिकडे राहतं इकडे, हा अधर्म नाही होत का? पण तितका विचार लोक करत नव्हते. म्हणून विचार उद्धरेदात्मनात्मान म्हणजे भगवंताने पूर्ण गीतेमध्ये सांगितली ही धर्म स्थापना आहे. आणि त्या काळामध्ये अशा प्रकारचा विचार न करणं आणि गतिकपणे जे मागून चालत आलं ते पुढे फॉलो करीत राहणं याला धर्म मानत होते. छोटा दृष्टांत सांगतो. एका घरामध्ये एक नवीन नवरी लग्न करून येते आणि ती नवरी जशी घरात माप ओलांडते तशी तिची सासू काय करते, घरातलं मांजर धरते आणि तिला त्या पातेल्या खाली झाकून ठेवते. पुढे त्या नवरीची सून पुन्हा घरात येते तेव्हा ती पण ते सून माप ओलांडणार, तिला मध्ये थांब म्हणे, मांजर झाकू दे. घरातली मांजर पकडून आणि तिला झाकून ठेवते. पुन्हा त्या सुनेची सून घरात येते त्यावेळेला ते फ्लॅटमध्ये राहायला येतात नाशिकला, मांजर नसते. पण ते कांबळे सरांच्या घरची मांजर धरून आणते, तिला जागते आणि मग नवरी घरात येते. शेजारणीने विचारलं असं काय? नाही, आमची परंपरा आहे म्हणे. अरे परंपरा काय? पहिल्या सासूने का झाकली होती? ती सारखी पायात घोटाळत होती म्हणून झाकली. दुसऱ्या सासूला घरात होती, ठीक आहे, तिने झाकली म्हणून हिने झाकली. आणि आता ही घरात नाही तर दुसरीकडून आणायला गेली झाकायला. परंपरा जी कुठलीही जन्माला येत असते ती काहीतरी कारणाने जन्माला येत असते आणि तिची कारणं तुमच्या आमच्या आजच्या रोजच्या जगण्यामध्ये जुळत नसतील तर त्या परंपरा तोडल्या पाहिजेत. ही धर्माची शिकवण आहे. बरेच सगळे मुद्दे आहेत जे मी म्हणालो सुरुवातीला. जाती व्यवस्था वर्षेच जातीवाद, त्याच्यामधलं विज्ञान काय, कोणत्या काळात कसं का जन्माला आलं आणि केव्हा कालबाह्य झालं, का कालबाह्य झालं विचारच करायचा नाही. फक्त उचलायची जी घरची आहे ना, पैसे नाही लागत ना बोलायला, उचला लावा टाळ्याला, असला प्रकार होतोय. आणि हे विचार करण्याचं तंत्र कस्तवम कोहम कुतमे कुत आयातम ही जे शंकराचार्याने म्हटलेलं आहे त्याचा विचार करून त्याप्रमाणे आपलं जीवन घडवणं म्हणजे धर्म आहे. हा प्रकार तत्कालीन कुठल्याही समाजाच्या नेत्याने केला नाही. नॉट इव्हन बलराम. भीमाने दुर्योधनाची मांडी फोडल्यानंतर भीमाला मारायला तयार झाला होता बलराम. हे अधर्म आहे म्हणे मांडी फोडणं. तेवढं कृष्ण आडव झाला, दादा तू सांगू नको म्हणे काय अधर्म आहे. ह्याने प्रतिज्ञा केली होती त्याची मांडी तोडायची. ह्याने त्याच्या बायकोला भरसभेत मांडी दाखवली. जर तरी याने त्याची मांडी तोडली तो अधर्म झाला नसता का म्हणे. म्हणजे धर्म हा फ्लोईंग असला पाहिजे, प्रवाही असला पाहिजे. पाणी घ्या ना, वाहतं असेल शुद्ध राहतं, साचलं आळ्या पडतात, पिण्याच्या लायकीचं राहत नाही. त्या काळामध्ये यज्ञ होते, पाठशाळा होत्या, आश्रम होते, 60-60 हजार विद्यार्थी वेद शिकत होते. तरीही धर्मसंस्थापना जी कृष्णाला करायची होती ती ही करायची होती. कर्ण स्वतःला धार्मिक मानत होता, भीष्म स्वतःला धार्मिक मानत होते, पण त्याचं वर्तन जे आहे ते सस्टेनेबल समाज धारणा ज्याला म्हणतात, शाश्वत समाज धारणेच्या हिताचं नव्हतं. आणि ते तसं होणं ही धर्माची जबाबदारी आहे. म्हणून माझा धर्म कुठलाही असेल त्या धर्माने समाजातली सगळी घटक एकत्र आणली पाहिजेत. तो धर्म खरा आहे. हजारदा भगवंताने सांगितलंय ममे वंशे जीव लोके, सगळे जीव माझे अंश आहेत. तो कुत्रा असेल, मुंगी असेल, माणूस असेल, गाय असेल, वाटेवर. खूप सुंदर सांगितलं ते. पण तो विचार रुजवणं म्हणजे धर्मसंस्थापन आहे. आणि तो विचार रुजवण्यासाठी तुम्हाला भीष्माला मारावं लागलं तरी व्हॅलिड आहे. तुम्हाला द्रोणाचार्याला मारावं लागलं तरी चालेल.
कर्णाला मारावं लागलं तरी चालेल, भला कर्ण कितीही गुणवान असला, चोराची साथ देणारा. दुर्योधन स्वतःने सांगतो की जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, मला धर्म कळतोय पण माझी वृत्तीच नाही तशा वागण्याची. आणि त्याच्या मागे चालणारा कोण आहे? सुरुवातीला आदिपर्वाच्या सुरुवातीलाच आय थिंक एक 16-17 नंबरच्या श्लोकामध्ये व्यासाने असं म्हटलंय की दुर्योधन मन्युमय महाद्रुम कर्णस्कंद. दुर्योधन हा त्या क्रोधाचा महावृक्ष आहे आणि त्याचा सपोर्टर कोण आहे, त्याचा बुंदा कोण आहे? हा कर्ण आहे. सुरुवातीला म्हटले. त्याच्या खालच्या श्लोकामध्ये असं म्हणतात की युधिष्ठिर धर्ममय महाद्रुम अर्जुन स्कंद. युधिष्ठिर हा धर्माचा वृक्ष आहे आणि अर्जुन त्याचा बुंदा आहे. ह्याच्यावरून आपल्याला सगळ्यांनी ठरवायचं आहे की कर्ण नायक आहे की खलनायक आहे की तत्कालीन परिस्थितीचा अपत्य आहे. आपण सगळ्यांनी खूप लक्षपूर्वक जवळपास 1.25 घंटा ऐकलेलं आहे. काही चुकलं असेल बोलता बोलता तर माझ्या पदरात घाला. असंच प्रेम असू द्या, तुमचे आशीर्वाद मला बळ देतील. धन्यवाद. जय श्रीराम.